हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सकाळी मस्त उठले होते, पण सकाळचा हा वेळ असतो ना ज्या टायमिंगला डोळे तर अजिबातच उघडत नसत माझे. आणि हे वातावरणसुद्धा इतकं पावसाचं आणि थंडीचं आहे ना की अजिबात काहीही इच्छा होत नाही उठायची वगैरे. पण उठल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे आंघोळीसाठी पाणी ठेवायचं. किचन कट्टा वगैरे तर सगळं मी रात्री स्वच्छ करून झोपले होते. त्यामुळे सकाळी उठल्या ना जेव्हा मी किचनमध्ये येते ना त्यामुळे खूप जास्त फ्रेश वाटतं. पाणी टाकायला ठेवल्यानंतर आहे ना घरातली जी सगळी छोटी मोठी कामं असतात ना, कुठे काही पसारा वगैरे पडलेला असेल, शक्यतो ना मी रात्री सगळंच आवरून झोपते. त्यामुळे ना सकाळी माझ्याकडे करण्यासाठी काहीच काम नसतं. कारण की मी आजकाल आहे ना सकाळचा स्वयंपाक करायचं पण बंदच केलेलं आहे. कारण की कॉलेजमध्ये ना बायोमेट्रिक चालू झालेलं आहे. त्यामुळे ना मला करेक्ट 8 वाजता पोचावं लागतं. आता असा विषय नाही आहे की मी 8 वाजता स्वयंपाक वगैरे करून पोहोचू शकत नाही, पोहोचू शकते. पण त्यानंतर आहे ना 12:30 वाजता तसंही मी घरी येते. आणि आल्यानंतर आहे ना गरमागरम स्वयंपाक करून खाण्यासाठी ना बरं वाटतं. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच स्वतःचं आवरायला घेतलं. आजकाल आहे ना मला खरंच हे रुटीन खूप जास्त आवडायला लागले की मी सकाळी उठते, फक्त आंघोळ करते, घरातलं थोडंफार आवरते आणि लगेचच कॉलेजला जाते. पण कॉलेजवरून घरी आल्यानंतर ना अजिबात बसत नाही. जे काही काम असतं ना, स्वयंपाक करायचं असेल, भांडी वगैरे घासायचं असेल दुपारची, ते सगळं करून मगच मी थोडा वेळ आराम करते किंवा अभ्यास वगैरे करते. जे काही एडिटिंग वगैरे असतं ते करून घेते. कारण की पुन्हा त्या गोष्टी करायला तर मला अजिबात वेळ वगैरे मिळत नाही. चला, घरातून बाहेर पडायलाच ना मला 7:45 झाले होते. त्यामुळे स्वतःचा काही फायनल लुक वगैरे दाखवलाच नाही. अगदी सिम्पल रोज जसे आवडते तसंच आवरलं होतं. कॉलेज वगैरे पूर्ण केलं आणि आज आहे ना येताना ते मला न्यायला आले होते आणि त्यामुळेच ना येताना आम्ही वडापाव घेऊन आलेलो होतो. आता ते न्यायला आलेत म्हटल्यावर थोडाफार का होईना माझा लाड होतच असतो. आणि तसंही ना आज मी बऱ्याच दिवसाने वडापाव खात होते. माझी खरंच खूप इच्छा झाली होती ना कालपासूनच काहीतरी तिखट वगैरे खायची. त्यामुळे आज येताना मी हट्ट करून वडापाव घेऊन आले. आता वडापाव तर खाऊन झाला, पण माझं पोट भरलं होतं, पण त्यांना अजून भूक लागली होती. ते मला बोलत होते की संध्याकाळी थोडंसं झोपून वगैरे उठल्यानंतर आहे ना काहीतरी खाऊन मग ते पुन्हा जाणार होते कामावरती. त्यामुळे मला बोलले आत्ताच आहे ना मस्तपैकी अंड्याचा भात करून ठेवूया आणि मग थोडा वेळ आराम करू, म्हणजे उठल्यानंतर लगेच खाता येईल. आता अंड्याचा भात तर तेच बनवणार होते, पण त्याची संपूर्ण तयारी मी त्यांना करून देणार होते. आता मला माहिती आहे की श्रावण चालू आहे, पण आहे ना आजपर्यंत त्यांनीही कधीच श्रावण पाळलेला नाही आहे आणि मीही कधीच श्रावण पाळलेला नाही आहे. लग्नाआधीही कधी पाळला नव्हता आणि लग्न झाल्यानंतर 1 वर्षी पाळला होता, पण त्या वर्षी फक्त पाळला. पण पुढच्या वर्षीपासून आहे ना मी काही श्रावण वगैरे पाळण्याचे भानगडीत पडलेच नाही. त्यामुळे यावर्षी आहे ना आत्तापर्यंत श्रावण सुरू झाल्यापासून आहे ना अजिबातही काही नॉनव्हेज खाल्लेलं नव्हतं. पण आज त्यांनी अंडे आणले होते आणि त्याचा भात बनवणार होतो. अंड्याच्या भातासाठी आहे ना सगळ्यात पहिले मी कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलं. त्यानंतर थोडंसं लसूण आणि थोडंसं खोबरं मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि ज्या वडापावसोबत मिरच्या आलेल्या होत्या ना त्याच घेतल्या होत्या. मी इथे सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि त्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही करणार आहे का मी करू? तर ते बोलले नाही मी करणार आहे. त्यामुळे ना त्यानंतरचा सगळा भात आहे ना त्यांनीच बनवला. मी आजूबाजूलाच होते, त्यांना जे काही लागल ना ते सगळं वेळेवरती व्यवस्थित त्यांच्या हातामध्ये देत होते आणि इकडे तिकडे त्यांच्या आजूबाजूला फिरत होते. आता त्यांच्या स्वयंपाक करण्याचे स्किल्स तुम्ही बघा आणि जेवढ्या काही मला सांगता येईल ना त्यांची रेसिपी तीही मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले त्यांनी आहे ना कुकरमध्ये कांदा टोमॅटो टाकलं होतं. त्यांचं म्हणणं असतं टोमॅटोमध्ये पाणी आहे ना ते पहिले मी बाहेर काढून घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकतो. आणि बघा स्वयंपाक करताना ना मी त्यांच्या आजूबाजूलाच असते. असं नाही की ते स्वयंपाक करतात तर मी निवांत बाहेर जाऊन बसते. माझीही काहीतरी छोटी मोठी कामं चाललेलीच असतात. बघा त्यांनी कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थितपणे तेल टाकून सगळं भाजून घेतलं. त्यानंतर थोडेसे जिरे टाकले आणि मिक्सरच्या भांड्यामधनं मसाला काढायची पद्धत जास्तच कॅज्युअल आहे, पण त्याला इग्नोर करा. त्यानंतर मी जो लसूण आणि खोबरं बारीक केलं होतं ना तो मसाला टाकून घेतला आहे आणि तो मसाला व्यवस्थित भाजेपर्यंत नाही इकडे त्या अंडी चिरतायत. नक्की कशी चिरतायत ना ते काही कळत नाही आहे. एका दुसऱ्याला काप लावला आहे आणि बाकीचे 2 अंड्याचे ना छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतले.
तोपर्यंत दुसऱ्या साईडला मसाला पण व्यवस्थित भाजला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी चटणी टाकली आणि प्रत्येक वेळेस आहे ना असंच होतं, हळद संपलेली लक्षातच राहत नाही. त्यांनी मला अचानक विचारलं, हळद कुठे आहे गं, हळद संपली. आणि मध्ये ते पडले होते ना, तेव्हा त्यांना इतकी हळद लावली होती ना की ह्यावेळेस हळद लवकर संपून गेली आणि लक्षातच नव्हतं. पुन्हा माझीच पळापळ झाली, पण मी त्यांना हळद आणून दिली. आज काय ते शेफ होते आणि मी त्यांच्या हाताखाली सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत होते. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की चल माझं सगळं झालेलं आहे, आता लगेचच मला ना तांदूळ वगैरे धुवून दे. आता जो बिर्याणीसाठी आणलेला तांदूळ वेगळा होता, त्यामुळे तो फक्त 1.5 वाटी तांदूळ मी घेतला आणि त्यांना व्यवस्थितपणे धुवून दिला. आणि तोपर्यंत तिकडं जे काही अंडी त्यांनी चिरली होती किंवा 2 अंड्यांना जे काप टाकले होते ना, ते सगळी अंडी त्या मसाल्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर धुतलेला तांदूळ टाकला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि भात रेडी झालेला आहे. त्यामध्ये ना वरती इकडून तिकडून आहे ना थोडेफार जे गरम मसाला असेल किंवा खडा मसाल्यामध्ये तमालपत्री वगैरे असेल, त्याही गोष्टी त्यांनी टाकलेल्याच होत्या, पण त्या एवढ्या काही मला व्हिडिओमध्ये दिसल्याच नाहीत. त्यामुळे बहुतेक मी सांगायचं विसरून गेले. पाण्याचा अंदाज त्यांचा थोडासा चुकतो, त्यामुळे शेजारी उभा राहून मी त्यांना फक्त पाणी किती टाकायचं ते सांगत होते. कारण बिर्याणीचा तांदूळ असा असतो ना की तो जरा जास्तीच फुलतो, त्यामुळे ना व्यवस्थित पाणी टाकायला लागतं. पाणी टाकलं आणि कुकरला झाकणही लावलं नाही, डायरेक्ट ते बाहेर निघून गेले. आणि त्यामुळे ना त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं ते भात वगैरे बनवत असताना. चला बघा, त्यांनी मस्त असा भात बनवलेला आहे. भात वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतर संध्याकाळ कशी झाली ना अजिबात समजत नाही. कॉलेजवरून यायला मला 2 वाजले, त्यानंतर 5 तर लगेचच वाजतात. त्यामुळे संध्याकाळचा मस्त असा चहा ठेवून घेतला. आणि आजची माझी ही छोटीशी अचीवमेंटच असेल की आज आहे ना चहासोबत मी काहीही बिस्किट खारी काहीच घेतलेलं नव्हतं, फक्त चहा पिणार होते. ऑलरेडी सकाळी वडापाव खाल्लेला होता, त्यानंतर दुपारी त्यांच्यासोबत नाही म्हणत तरी थोडासा भात खाल्लेलाच होता. त्यामुळे ना अजिबातही भूक नव्हती, त्यामुळे आज फक्त चहा बनवला. दुपारच्या जेवणामधला भरपूर सारा भात शिल्लक होता, त्यामुळे ना आत्ता मी काय करू ना ते समजत नव्हतं. त्यानंतर ना खूप लेट झाला, मग असा विचार केला चला थोडासा डाळ कांदा आणि एकच भाकरी बनवू. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, पण रोज स्वयंपाकात काय बनवायचं ना ह्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार आहे माहीत नाही. रोज स्वतःच काहीतरी आयडिया काढायची. आता खायलाही छान वाटलं पाहिजे आणि बनवायलाही सोपं, जास्त काही अवघड नको. त्यामुळे म्हटलं चला थोडासा डाळ कांदा आणि एक भाकरी बनवून घेऊ. भाकरी बनवून घेतच होते तेवढ्यात ते आले. लगेचच भाजी बघितली आणि भाजी बघून ते जे म्हणतात ना आहा मस्तच, तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख असतं. एक साईडला डाळ कांदा शिजत होता, त्यामुळे मी भाकरी आहे ना या साईडच्या गॅसवरती ठेवली होती आणि या साईडच्या गॅसवरती ना भाकरी लवकर पचतच नाही. एक गॅस मोठा आणि एक गॅस छोटा असतो आणि नेमकं या साईडचा गॅस छोटा आहे. त्यामुळे ना मी म्हटलं थोडा वेळ डाळ कांदा उतरून ठेवावा आणि तसाही तो बऱ्यापैकी शिजलेलाच होता. भाकरी व्यवस्थितपणे भाजून घेतली आणि त्यानंतर ना दुसऱ्या साईडला गॅसवरती डाळ कांदा ठेवला आणि असा सगळा स्वयंपाक कंप्लीट करून घेतला. आणि त्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं जे खूप दिवसांपासून राहिलेलं होतं ते काम करायला घेतलं. आणि आज चक्क आहे ना मी त्या कामाला मुहूर्त लावला ना, ज्या कामाला मुहूर्त कित्येक दिवस झालं लागतच नव्हता. या बाटल्या मला ज्यामध्ये मी मनी प्लांट ग्रो करते ना त्या मला पेंट करायच्या, पण इतके दिवस झालं मी रोज ठरवते की उद्या करेन, पण तसं अजिबातही होत नाही आहे. मी रोज एकतर विसरून जाते, नाहीतर मला खरं वेळ अजिबात नसतो. माझ्याकडे कलर अवेलेबल आहेत आणि मला असं वाटते की ह्याला ना आळसच येत होता. असं वाटत होतं की सगळ्या बाटल्या एकसाथ घेऊन बसू आणि छान अशा पेंट करू, पण तसं तर काही होणार नाही आहे. त्यामुळे मी आज ठरवले की रोज संध्याकाळी ना एक बॉटल पेंट करू. पेंट करायला अगदी 5 ते 10 मिनटंसुद्धा खूप जास्त झाले, कारण बॉटल खूप जास्त छोट्या आहेत. त्यामुळे मी आता ठरवले की रोज फक्त एक बॉटल पेंट करायची. आणि आज मी ही बॉटल पेंट केली, पण त्यावरती काही डिझाईन केली नाही, कारण की हा निळा कलर आहे ना तो थोडासा पातळ आहे. आणि त्यामुळे मी असा विचार केला की पहिलं व्यवस्थित तो कलर वाळू दे आणि त्यानंतर मी उद्या दुसरी बॉटल पेंट करेन आणि यावरती छान अशी डिझाईन पण करेन. चला मी ही बॉटल व्यवस्थित पेंट करून वाळण्यासाठी ठेवते आणि माझा हा व्हिडिओसुद्धा इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा आणि मला थोडासा सपोर्ट करा. चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.